माणसं बोलताना दिसतात की एवढं देऊन काय होणार आहे, ह्या काय एवढं दप्तर आणि ह्या वह्या. आणि मग ते मलाही कधी कधी वाटायचं. पण परवा एक सोशल मीडियावर आणि मीडियामध्ये बातमी एक व्हायरल झाली. त्या बातमीमध्ये एक निबंध होता एका विद्यार्थिनीचा, आणि तो निबंध व्हायरल झाला. आणि तो निबंध आहे की मला 10 कोटीची लॉटरी लागली तर. तो निबंध जेव्हा वाचतो तेव्हा अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या मुलीनं लिहिलंय की मला जर 10 कोटीची लॉटरी लागली तर मी वही पेन घेईल, मी दप्तर घेईल, मी माझ्या भावाला खाऊ घेईल. म्हणजे या देशामध्ये तळागाळातल्या लोकांच्या आणखीनही बेसिक गरजा पूर्ण झालेल्या नाही आहेत. आणि ते वाचल्यानंतर मला खरं तर जाणीव झाली की हे काम करत राहायला पाहिजे. आणि हे आपले सगळा आपला हा परिवार आहे, हे 4 वर्षापासून आपल्या जगदीशब्द फाउंडेशन सोबत आहेत. आणि आता ते कोण 10वीला गेलंय, कोण 8वी 7वीला आहेत. खरं तर 4थी 5वीला असताना आपण यांच्या संपर्कात आलो होतो, तेव्हा आता हे चांगली प्रगती करत आहेत. गावकऱ्यांचंही खूप चांगलं सहकार्य आहे. आणि म्हणून हा एक परिवार आपला वाढत आहे, एवढीच भावना या ठिकाणी तयार होत आहे. याच्या पलीकडं ही मदत वगैरे काय नाही, तर ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. कारण ज्यांचं पोट भरलेलं आहे त्यांनी इतरांसाठी 2 घास दिले पाहिजेत, ही एक संस्कृती आहे. आणि पे बॅक टू सोसायटी हा आपला जो उद्देश आहे, जे आपल्याला दिलेला जो संदेश आहे, तो आपण कृतीत आणत आहोत, याचं समाधान आहे. धन्यवाद.